उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी मिळाली असून निकम कुटुंबामध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। आमच्यासोबत उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या आता काय सांगणार आज काकांना या ठिकाणी उमेदवारी भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबईमधून या ठिकाणी निश्चित केली आहे। काय आनंद वाटतो आपल्याला? आत्ताच मीडियाच्या माध्यमातून मला देखील कळालं, अतिशय आनंद वाटतोय आणि उज्ज्वल काका हे या उमेदवारीला नक्कीच सार्थ ठरतील आणि जसं देश पातळीवरती आज त्यांचं नाव वकील क्षेत्रात आहे तसंच एक खासदार म्हणून मुंबईतून आणि महाराष्ट्राला हा गर्व राहील त्यांच्यासाठी। दादा आतापर्यंत बघितलं तर उज्ज्वल निकम साहेबांनी वकील क्षेत्रामधून आतापर्यंत हे केले, आता राजकारणात ते येत आहेत। काय वाटतं आपल्याला? पूर्वी राजकारणात कोणी पार्श्वभूमी होती आपली? माझे आजोबा हे म्हणजे वकील साहेबांचे वडील हे आमदार होते आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी सहकारी क्षेत्रात काम केलं होतं। त्यानंतर माझ्या आई त्या देखील जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि आता मी उपाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याचा। आम्हाला सर्वांनाच खूप आनंद आहे आणि नक्कीच ते सार्थ ठरवतील ही जी उमेदवारी त्यांना दिली गेली आहे भारतीय जनता पार्टीकडून। बाबा केव्हा आमदार होते आणि कुठल्या? 65 ते 70च्या दरम्यान ते आमदार होते। त्यानंतर ज्यावेळेस मोरारजी देसाईंचं सिंडिकेट झालं होतं त्यावेळेस त्यांच्याबरोबर देखील होते ते आणि त्यानंतर अनेक वर्ष बँक ऑफ इंडिया झाली, त्याच्यानंतर नूतन मराठा झाली, अशा अनेक भूविकास बँक झाली महाराष्ट्राची, अशा अनेक जागी त्यांनी चेअरमनशिप भूषवलेली आहे। भारतीय जनता पार्टीकडून आपली ही उमेदवारीची चर्चा होती, आज अखेर काकांना उमेदवारी दिलेली आहे। काय वाटतं आपल्याला? खूपच आनंद होतोय। नक्कीच काकांसारखे आज प्रतिनिधी जर तिथं वरती गेले खूपच चांगलं परफॉर्म करू शकतात आणि न्यायदानाच्या कामात ते होतेच, आता जनतेच्या न्यायदानाच्या कामासाठी ते उतरतील। या संदर्भात काही बोलणं झालं आपलं त्यांच्याशी? नाही, आत्तापर्यंत त्यांनी कधीच राजकारणात पडायची इच्छा कधी व्यक्त केलेली नव्हती। काकांच्या भेटीसाठी निघतोय। या ठिकाणी जर विचार केला उज्ज्वल निकम यांना उत्तर व मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निकम कुटुंबामध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। त्यांचे पुतणे या ठिकाणी सांगितलं आहे की एक आनंदाचं वातावरण आहे, वकिलीनंतर आता राजकारण क्षेत्रामध्ये आम्ही जाणार असून एक परिवारामध्ये आनंदाचं वातावरण असल्याच्या भावना त्यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।